छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. एक नव्हे तर दोन नव्हे तर तब्बल 20 घरफोड्या करून आरोपीने ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रवीण सुभाष पाटील असं आरोपीचं नाव असून त्याने तब्बल 20 ठिकाणी घरफोड्या करून त्यातून मिळालेल्या पैशांमधून ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचं समोर आलं. आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यामधील कंकराळा आणि आमखेडा येथे भर दिवसात 3 घरे फोडून रोख रकमेसह 10,66,000चा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात प्रवीण सुभाष पाटील याला अटक करण्यात आली होती. पोलीस चौकशीमध्ये त्याने धक्कादायक माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. आरोपी प्रवीण पाटील याने जळगाव जिल्ह्यात तब्बल 20 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यातून जो पैसा आला त्या पैशामधून आरोपीनं ग्रामपंचायतीची निवडणूक लढवल्याची माहिती पोलीस चौकशीमध्ये समोर आली. दरम्यान हा आरोपी अट्टल घरफोड्या असून त्यावर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे गुन्हे देखील दाखल आहेत.